ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदार महिलांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे। सदर निवेदन आज शनिवार दिनांक 8 जून रोजी दुपारी 3 वाजता दिले आहे व तात्काळ ही केस पूर्ण करून त्यांना प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी लवकर मोकळे करावे अशी मागणी या महिलांनी केली आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे यांना काल अटक करण्यात आली होती, मात्र अनेक ठेवीदारांच्या ठेवी त्या ठिकाणी गुंतलेल्या आहेत, त्यामुळे अनेक ठेवीदार चिंतित आहेत। मात्र ते बाहेर निघाल्याशिवाय आणि त्यांची सुटका झाल्याशिवाय ठेवीदारांना पैसे तर मिळणार नाहीत। यामुळेच सर्व ठेवीदार आक्रमक महिलांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट देऊन त्यांना निवेदन देऊन विनंती केली की ही केस लवकर मोकळी करावी, म्हणजे आमचे पैसे आम्हाला मिळतील। या संदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे। मी धानोर रोड शाखेमधून आलेलो आहे ज्ञानराधाच्या। तर आम्ही आज निवेदन असं म्हणजे कालचा तो प्रकार जो घडला त्या निमित्ताने बरेच महिलांचं असं म्हणणं झालं की मला बऱ्याच जणांचे कॉल पण आले की तुम्ही मॅडम आपण त्यांना थोडं सहकार्य करूया। मग आम्ही इथं ग्रुपनी जमा झालो आहे की एक निवेदन दिलं आम्ही सरांना। त्या निवेदनमध्ये आम्ही असं लिहिलं आहे की आज त्यांनी त्यांच्यावर जी केस झाली आहे तर ती केस लवकरात लवकर मिटावी आणि त्यांना जे काही प्रोसिजर त्यांच्या असतील त्या करून पटकन बाहेर काढावं, कारण ते बाहेर आल्याशिवाय आपले कोणाचे पैसे मिळणार नाही आहे। त्यामुळं आम्ही त्या निवेदनमध्ये असं लिहून त्यांना सांगितलं आणि रिक्वेस्ट केली आहे SP सरांना सांगेलच की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आत्तापर्यंत ते देतो म्हणतायत म्हणूनच आम्ही थांबलो आहेत आणि केस केलेली नाही आहे। पण आमच्या डिपार्टमेंटलाही आम्हाला जास्त थांबता येत नाही, कारण लोकांनी केस आमचं कामच असतं घ्यायचं, आणि नाही घेतली तर तुम्हीच लोक परत असं म्हणता की तुम्ही केस पण घेत नाही। मग याच्यामध्ये आमच्या पण डिपार्टमेंटची बदनामी होते आणि प्रॉब्लेम येतो आम्हालाही, आम्ही बाहेर का काय असं वाटतं। त्यामुळं आम्हाला काही पर्याय नाही आहे। पण आता इथून पुढं जर केसेस झाल्या तर आम्ही काही करू शकत नाही। आता काहीतरी 10-12 केसेस झाल्यात, अजून जर 10-12 जर केसेस झाल्या तर आम्ही त्यांना काही करू शकणार नाही आहेत म्हणून असं म्हणले। त्यामुळं तुम्ही ते बाहेर येणं खूप अवघड होईल आणि त्यामुळं तुम्ही सगळे पॉझिटिव्ह राहा। आपण जे प्रयत्न करतोय आता सगळे पैसे तर सगळ्यांनाच कुणाला गरज नाही, प्रत्येकाचे प्रॉब्लेम आहे, इथं सगळ्यांचे प्रॉब्लेम सगळ्यांनी एकमेकांना सांगून पण सोडणार नाही। त्यापेक्षा आपण शांत राहून त्यांना सपोर्ट करून पटकन लवकरात लवकर बाहेर काढून अशा प्रकारे ठेवीदार महिला पोलीस अधीक्षकांना भेटल्या आणि त्यांना निवेदन दिले।